नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा ये च बुद्धाय कृताच ये च बुद्धाय नागता अच्युपन्नाच ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा। ये च धम्माय तीताच ये च धम्मानागता अच्युपन्नाच ये धम्माहं वन्दामि सर्वदा। ये च संघाय तीताच ये च संघाय नागता अच्युपन्नाच ये संघा अहं वन्दामि सर्वदा। अहं वन्दामि सर्वदा। अहं वन्दामि सर्वदा। बुद्ध, धम्म आणि संघ हे तीन महान रत्न आहेत. महान रत्न. आणि या रत्नांविषयीची जी श्रद्धा म्हणतो, श्रद्धा म्हणजे आंधळी नव्हे, ती मिथ्या नव्हे, ती सम्यक असावी. श्रद्धा हे बोधीचं अंग आहे, बल आहे, इंद्रिय आहे. त्यामुळे बुद्ध धम्म संघाचे हे जे गुण आहेत ना, बुद्धांचे 9 गुण, धम्माचे 6 गुण आणि संघाचे 9 गुण, या 9 गुणांविषयी श्रद्धेचा अभाव आहे. श्रद्धेचा अभाव. मी श्रद्धावान नव्हतो तर तुमचं काय करू? दगडोबाजी होतो. दगडोबाजी समजलं? दगडाला घाम फुटेल पण मला नाही फुटायचं. मला नाही फुटायचं. तुम्ही थोडं दुःख बिक्ख झालं तर रडत बसता. चढाव उतार येतात की नाही? दुःख झालं तर रडत माणूस, व्याकुळ होत, बेचैन होतो. आणि सुखाचे क्षण आले तर मुसळतो आपण, उड्या मारतो. जगण्याचे माणूस आहे, जन्माला आलो, आई वडिलांनी जन्म दिला, कसं बस जगलं, जसं जगता येतं तसं जगलं आणि मेलं. माणसांच्या जीवनाची ही उद्देश पत्रिका नाही. बाबासाहेब म्हणतो हे तर डुकरही जगतात. आपण माणसं आहोत. कार्ल मार्क्स सारखा माणूस धर्म ही अफूची गोळी मांडतो, नशा. गाडगे बाबांसारखा माणूस देवळं बांधले की नाही पूजा करायसाठी, कधी ते देवळात गेले नाही आणि पूजा केली नाही. आयुष्यभर पंढरपूरला राहिले तरी मंदिरात शिरले नाही. मायबाप हो, देवळात देव नाही राहत रे म्हणे, देवळात राहतं पुजाऱ्याचं पोट. खरं नाही?
हे सगळे मंदिर, मशिदी बघा, मंदिर, मशिदी, गुरुद्वारे, बुद्ध विहारे, बरं का, सगळ्या धर्मांच्या सगळ्या संप्रदायांच्या मंदिरामध्ये तेच चालत. सगळ्यात मंदिरामध्ये चोऱ्या होतात. आता 20 तारखेला 20 जुलैला राम मंदिरात झाली चोरी ना, त्याची केस आता आहे, सरकारला पाठवली नोटीस, म्हणजे सरकारी जबाबदार, आणि तिथल्या ट्रस्टवाल्यांना पाठवली नोटीस. परवा माहिती मिळाली, बिहारचे आपले एक आमदार आहे, त्यांनी आता चोरी पकडली महाबोधीमध्ये. महाबोधी विहारामधले 1,00,000 रुपये राम मंदिरासाठी दान दिले बरं बामणांनी. 1,00,000 रुपये दान दिले राम मंदिरासाठी. आता तुमच्या हातात जर असतं तर राम मंदिरासाठी बोधगयेला, म्हणजे तिथे अयोध्येला तुम्ही दान दिले असते का? दिले असते का? आता ते आपलं मंदिर पण आपल्या कब्जात नाहीये, आपलं विहार आहे आपल्या कब्जात नाहीये. म्हणजे विहारातही लुटी लटी होत नाही का? कुठलेही मंदिर असो, कार्ल मार्क्स बारीक लक्ष असायचंय बघा. धर्म ही अफूची गोळी मानायची, ती सगळ्या माणसांना झोपेत नशेत ठेवत. धर्माच्या नावावर शोषण होत. बाबासाहेब या ब्राह्मणवादाविरुद्ध लढताना ब्राह्मणवादांचे हे सगळे धर्म बिर्म पोट भरायचे धंदे आहेत, मोठा व्यवसाय आहे. मंदिर बांधलं की भिकारी उत्पन्न झालेच, मंदिरच नसले तर कुठले. कार्ल मार्क्स सारखा विद्वान म्हणतो, माणसाची काय धर्माला गरज, धर्माची गरजच नाहीये. धर्म ही अफूची गोळी आहे, तो नशेमध्ये ठेवून शासनकर्त्यांना, राज्यकर्त्यांना ते माध्यम ठरते लोकांना तोडून फोडून राज्य करायचं, धर्माच्या नावावर शोषण करायचं. याचं उदाहरण थायलंडला गेलो ना, किती धार्मिक देश, बुद्धिस्ट देश आहे, बुद्धिस्ट वेगवेगळ्या मान्य काय. थायलंडचा राजा, त्याची मुलगी, आणि आम्ही थायलंडला गेलो, 7-8 वेळा गेलो. पण त्यावेळेला अशी घटना, मोठं विहार, सकाळी सकाळी तिथला प्राईम मिनिस्टर जो होता त्यांनी भिक्षाटनासाठी तयारी केली. आम्ही सकाळी सकाळी भिक्षाटनाला गेलो, काही दान बिन केलं, आणि तिथल्या उलथा पालथी होत, तिथला जो प्राईम मिनिस्टर होता ना, तो मग पळून गेला. कुठे? लंडनला. उलथा पालत झाली. म्हणजे भगवान बुद्धांचा हा सद्धम्म आहे, तिथे चालतोय. तरी सगळ्यात जास्त जगामध्ये वेशांचं प्रमाण थायलंडला आहे, बँकॉक. हे सगळं पाहिल्यानंतर कसं वाटलं, बुद्धिस्ट देश आहे. अलीकडे त्या भांडवली युगामध्ये काही खरं नाही. कुटुंब संस्थेला एवढे तडे जात आहेत, बराबर कुटुंब संस्थेला. आता 5 ग्रहण करत नाही का? करतात, काही असं नाही. जपान सारख्या देशात दुरून डोंगर साजरे म्हणतो की ना आपण, जपान मध्ये एवढे कुटुंब संस्थेला तडे जात आहेत. आपले जे लोक कमीत कमी गेले ना तिथे राहायला, तेच तरी कमीत कमी शिलाचं पालन करतात. एका विद्यापीठातल्या प्रोफेसर मुली होत्या बरं का, डॉक्टरेट होत्या, तरी सिगरेट फुकायची बरं का. थायलंड सारख्या देशात बघ, उपासी काय भिक्षू मग सिगरेट लायटर देतात.
आणि आपण वाचतोय धम्म आणि विनय हे आमचे उत्तराधिकारी बा. म्हणून बाबासाहेबांनी जो सद्धम्म दिला, सद्धम्म, तो महायान, हिनयान, तंत्रयान, मंत्रयान, वज्रयान इत्यादी 18 प्रकारच्या संप्रदायांना जसा उत आला, ज्याच्या हातात जसं सापडलं तर ते करायला लागले. ते चीनमध्ये तसंच होतं. चीनमध्ये माओवाद्यांनी उलथापालथ केली बर का. तो बुद्धिस्ट देश म्हणून समजला नाही. अर्थात बुद्धिस्ट देशामध्ये तिथे मार्क्सवाद, लेनिनवाद, माओवाद पनपला. आज जे माओवादी पार्टी, कम्युनिस्ट पार्टी म्हणणारी त्या देशातली बर का, डिक्टॅटरशिप बर का, जिकडे जनतंत्र बनतंत्र काही नाही. लेनिनच्या नेतृत्वात रशियामध्ये झारशाही विरुद्ध प्रचंड बंड झाले. तिथे धर्म ही अफूचीच गोळी समजली जाईल. आता तर तुकडे तुकडे झाले, रशियाचे तुकडे तुकडे झाले सोव्हिएत रूस. कार्ल मार्क्स सारखा माणूस हे सगळीकडे पाहताना, ज्या वेळेला मार्क्सवादाचा प्रभाव लाव म्हणजे नशा, सगळे 100% काय थोडेसे असतील पण बुद्धिस्ट आहेत, वर्षावासासाठी गेलो, वर्षावासासाठी. माओ तुमच्या कालखंडात तिथे कम्युनिस्ट पार्ट्या निर्माण झाल्या लाओसमध्ये, आणि जो बुद्धिस्ट देश होता ना तो कम्युनिस्ट देश बनला. अर्थात तिथे थेरावादी संप्रदाय, महायानी संप्रदाय, म्हणजे तिथे एवढ्या उलटापणे. माओ तुम गेल्यानंतर एक राष्ट्राचा झेंडा, त्याला 2 दंडे, एकच दंडी असायची, एक राष्ट्राचा झेंडा आणि एक त्यांचा धम्माचा झेंडा बर का. तिळा हातोळा कम्युनिस्ट पार्टी. आणि जे जे बुद्धिस्ट होते ते सगळे कम्युनिस्ट पार्टीचे मेंबर. सकाळी उठल्याबरोबर आम्ही ज्यावेळेला भिक्षाटनाला जायचो होतं ते बुद्धिस्ट आहेत, पण आहेत कम्युनिस्ट. ते पहिल्यांदा असं परिष्कार द्यायचे, सकाळी उठल्यावर आम्हाला भोजन बिजन असतं परिष्कार द्यायचे, नंतर दुसऱ्या कामाला लागायचे. पहा, आहेत बुद्धिस्ट, पण मार्क्सवादी पार्टीचे मेंबर. झेंडा आहे, 1-2 दंड आहे, एकीकडे राष्ट्राचा झेंडा, दुसरीकडे धम्माचा झेंडा, पार्टीचा झेंडा. आता तर म्हणजे लाव म्हणजे नशा, पारंपरिक पद्धतीने राहणारे लोक आहेत. तिथे मग भिक्षूंना सिगरेट, लायटर दान देतात. म्हणजे वेगवेगळ्या देशात फिरून आलो ना मी, म्हणजे आपल्याला काय वाटतं, दुरून डोंगर, हा बुद्धिझम तिथे नांदते. तात्पर्य असं सुखी धम्म म्हणजे बंदोबस्त आहे, साधू साधू निघायचंय. फक्त आपण आलात, बहिणीच्या घरी गेले होते काल बारामतीमध्ये, सोनवणे गेलो साधू. आपण म्हणून या सगळ्या जगाच्या, आपण विज्ञान युगामध्ये जगतो. आणि साधारणतः बाबासाहेब आंबेडकरांनी जो बुद्ध आपल्याला दिला, जो बुद्धाचा विचार दिला, कारण भगवंतांच्या महापरिनिब्बाणानंतर महायान, हिनयान, तंत्रयान, मंत्रयान, वज्र इत्यादी 18 प्रकारच्या संप्रदायांना उतारा, आणि ज्यांच्या हातात जसं सापडलं तसं शिकवायला. त्यामुळं एकीत एक नाही, नक्कीच ताक नाही म्हणतो नाही. मला नाही वाटत आपण पारंपरिक जरी देशात गेलो ना, दुरून डोंगर साजरे दिसले. म्हणजे थायलंड सारख्या देशात बर का, ज्या वेळेला 2 PhD, एक प्राध्यापिका आहे, डॉक्टरेट आहे, आणि ती साईबाबाच्याकडे आली होती. बरं, हे लोक काय करतात,
म्हणजे बोधगया असो, सारनाथ असो, लुंबिनी असो, इकडे हे लहान 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 एका टोपल्या टोपल्यात मग देवी देवताचे फोटो सगळे ठेवतात. आणि ते विदेशातले बुद्धिस्ट लोक येतात मग हे घेऊन जातात ना घरात, पूजा पूजा करत राहतात. प्रत्येक विहाराजवळ बा, विहाराच्या समोरच गणपतीचा मोठा पुतळा असतो, फोटो असतो. बर का, बाबासाहेबांनी धर्मांतर केल्यानंतर 22 प्रतिज्ञांचा क्रायटेरिया दिला. मी काय करायचो, एखाद्याच्या घरी गेलो ना, ते जुनं सगळं साई संघाळ नाही ना जप्त करायचं. खूप नाराज व्हायचे बर का, खूप नाराज व्हायचे. तर तिथले काही भिक्षू, तुम्ही कशाला हे करताय म्हणून. बाबासाहेब जर असते ना म्हटले इकडे, तुमची वाट लावली असती म्हटलं. आणि मी कशाला समजवता करू. त्यांनी काय केलं, राजाने बरं का, राजाची मुलगी आली, बामणांना नाही बोलवलं तिथे, बामाने होते, थोडासा स्टेज खाली होता, म्हणजे हा उच्च, आणि भिक्षून नाही बोलवलं बरं का. विसा होताच आमच्याकडे, भिक्षून नाही बोलवलं. आणि बामणांना कशाला बोलवायचं, काय काम पडतं. म्हणजे शेंडीवाले लय चालाक आहेत बरं. जिथे जिथे बुद्धिस्ट देशात गेले तिथे तिथे घाण पसरवलं. तिथे तिथे घाण पसरवलं. हे घडलं. लाओस सारख्या देशात तो स्थविरवादी जास्तीत जास्त लोक आहेत, आणि तिथे कम्युनिस्ट पार्टी होती. साऱ्या जमिनीचं, साऱ्या कारखान्यांचं राष्ट्रीयकरण झालं. डिक्टॅटरशिप हा बोलतोय कम्युनिस्ट पार्टी. बुद्धिस्ट आहेत लोक सगळे, पण कम्युनिस्ट पार्टीचं राज्य आहे. तिथे वीज उत्पन्न होत नाही लाओसमध्ये, आणि हा विजेचा संपूर्ण खर्च थायलंड मधून बोलावतात. आणि एक कम्युनिस्ट शिल्लक राहिलं होतं, त्यात मिलिटरीचं रोवणं करायचं. आणि एकटं कम्युन होतं. आम्ही ज्या वर्षी वर्षावासाला गेलो, 3 महिने एवढा भरपूर पाऊस, फक्त अश्विन पौर्णिमेच्या दिवशी पाऊस नाही आला. अगोदरच्या वर्षी खूप दुष्काळ पडला लाओस. आम्ही ज्या वर्षी गेलो तर रोज पाऊस, फक्त अश्विन पौर्णिमेच्या दिवशी, समापनाच्या दिवशी पाऊस नाही आला, रोज पाऊस. बापरे. आणि म्हणजे वेगवेगळे कम्युन काही शिल्लक होतं, आणि ते कम्युन जगात, ह्या संपूर्ण त्या देशाचं जे वीज प्रवाहानं, वीज पुरवठा थायलंड मधून पुरवायचे, एकटं कम्युन. मी विचारलं त्यांना, तिथला एक अर्थमंत्री बरं का, एक भिक्षू पाहता पाहता फणकट नसतं का शेतात, तर फणकट टोचलं आणि तो मेला बरं का. कारण एवढंच झालं. मला माहिती मिळाली त्यांच्याकडे पैसे नव्हते, म्हणून वेळेवर काही ट्रीटमेंट झाली नाही, आणि म्हणून तो मेला. काय खरं नाही बा म्हटलं. अचानक भोजनाला गेलो, तिथे ते विहारातच मस्त एस्ट्रेलियाचे असतात, राहतोय बस, मस्त फुकतात, लायटर मीटर दान देतात, दुर्गंध नाही येत का विहारात. मी काय केलं, का भिक्षूंना पकडलं, सिगरेट आणि ठेवून. व्हॉट नॉनसेन्स हियर, इट्स द प्लेस ऑफ विहारा, यू कॅन नॉट स्मोकिंग हियर. मी असं चिडूनच बोल बर. माझ्यावर एवढं सांगत बरं का, रागावली, याला काय हातातले काही, त्याला काय समजत नाही. आणि एक तो भिक्षू मेला ना, 7 दिवस ठेवलं त्याला बर का. आणि आम्ही काय करायचो, मग रोज परित्राणाला जायचो, रात्रभर परित्राण करायचो. आता कशी एखादी येता येता आपल्या रस्त्यात, मी एकटी आहे, मी एकटी आहे, कोळी नाही का, कोकिळा नाही का, येता येता रस्त्यात मी एकटी आहे, अशीच बोलत होतो. मग असाच एक पक्षी बोलला, परित्राण झालंय का हो. अरे आम्ही 5-6 भिक्षू होतो. आपल्याला काय माहिती, तिथला भिक्षू संघाचा उपसंघ नाही का बरं का. आणि आमच्याकडे आम्ही रोज सुत्तपठण करायचो, रोज सुत्तपठण करायचो. आणि शेवटी तिथल्या उपसंघ नायकांनी भिक्षू संघाच्या आमच्यावर जबाबदारी दिली, त्याची 10 क्रिया करण्याची.
तिकडे दहात्री कशी करतो माहित आहे? हे बांबोळे राहतात ना असे, ते तारा लावतात असे, सरकं निकळ पेटवलं की तळ मग ते तिकडं सगळं पेटलं जातं त्यांचा मृतदेह. तर काही नाही आहे म्हटलं, ते होत असं पाहिजे. पण ते 7 दिवस ठेवतात. एकूणच धम्म आणि विनय बरं का, थिओरी म्हणून, प्रॅक्टिकल म्हणून अजूनही योग्य अभ्यासाच्या अभावामुळं कसं म्हणजे हा संख्यात्मक बदल झाला म्हणजे गुणात्मक बदल होतच असं नाही. संख्या वाढली भिक्षूंची म्हणजे जवळपास 1.5 लाख भिक्षू होते. 1.5 लाख लाओसमध्ये 3 लाख भिक्षू आहेत थायलंड मध्ये. प्रत्येकाला भिक्षू बनावंच लागतं, श्रामनेत बनावंच लागतं आहे. पण धम्म आणि विनयाला पक्का दिसतो. पण ज्या वेळेला पातिमोक्ष करण्यासाठी एका युनिव्हर्सिटीमध्ये मुक्काम झाला, अनेक प्रोफेसर होते. त्यामुळे मी पौर्णिमेचा दिवस आणि तिथे आम्हा उपसत करण्यासाठी वाट बघतो. एकही आलं नाही आलं. कम्मठठाणाचा अभ्यासामध्ये खूप फरक आहे, नाही असं नाही. मागच्या यावर्षी 13 प्रकारचे ग्रुप थायलंडचे बरं का, बोधगया 13 प्रकारचे ग्रुप होते. आणि ते देखील म्हणजे कम्मठठाणाचा अभ्यास करण्यामध्ये खूप मतभेद. तर मी चढून बसलो. एकटं राहिलं तर काय ना, म्हणजे हारायचं का, जिथे जाऊ ना तिथे लाथ मारून पाणी काढण्याची ताकद ठेवली पाहिजे. म्हणजे तथागतांनी जसा अभ्यास शिकवला तसाच केला पाहिजे. त्यांचे गुरु आपापल्या परीने सांगतात बरं का. म्हणून महायान, हिनयान, तत्त्रयान, मंत्रयान, वज्रयान इत्यादी. बाबासाहेब त्यांनी काही बघितलं नसेल का हे सगळं. म्हणून बाबासाहेबांनी हा क्रायटेरिया दिला, 22 प्रतिज्ञा दिल्या. हे खरं आहे की मूळ धम्म दिला. बाबासाहेबांनी दलाई लामांना बोलवलं का? पण तुम्हाला मोठे पुण्याचे लोक आमचे मोठे खुशीचे नको. औरंगाबादला ना हर्षदीप कांबळे दिले, आता काय झगडे करायचे भला. म्हणूनच ना हे मोहन मामा आहे ना भागवत, आणि आमचे राहुल मोदीजी आहेत, हे राम मंदिराच्या उद्घाटनासाठी गेले. समजलं? विमानाचं तिकीट. म्हणजे आपण करतो काय नेमकं मला नाही वाटत. म्हणजे भिक्षू हा धम्म आणि विनयात शोधतो. चिवरधारी भिक्षू संघ दिसतो. धम्म आणि विनयात प्रतिष्ठित झालेला भिक्षू दिसत नाही. आणि हे एका देशातली गोष्ट नाही आहे. मी सगळ्या बुद्धिस्ट देशात फिरून आलो आणि तरी मी हे बोलतो 13च्या 13 ग्रुपांना, त्यांचे ग्रुप होते थायलंडचे, माझ्यावर निराश होते, नाराज होते. हाऊ कॅन यू टीच दिस टाइप ऑफ द स्टडी ऑफ कम्मठठाणा? इट्स अ रॉंग प्रोसेस. हे तुम्ही असं जे शिकवतात, तुम्ही जे तुमच्या गुरुंनी जसं शिकवलं तसं तुम्ही शिकवतात. बुद्धांची शिकवण नाही आहे ना. पण जी नाही आहे ती कशाला शिकवतात? ज्यामुळं कम्मठठाणाच्या या अभ्यासाच्या एक आचरणच कल्प ठरते. गुरु जशी शिकवतात तशी शिकवतात. त्यामुळे एकीत एक नाही, नक्कीच ना, एवढे अलग अलग ग्रुप आहेत बरं. यावर्षी, गेल्या वर्षी आणि यावर्षी बरं, तुम्हाला माहिती नाही, पुण्यातले लोक आले होते. यावर्षी तर झगडाच होणार आहे. मी तर झगडा करणार आहे. झगडा म्हणजे काय, मारापिटी नाही, कुस्ती नाही. फिलॉसॉफिकल, दी आस्पेक्ट ऑफ फिलॉसॉफी, तत्वज्ञानाची बाजू. बोधी ज्ञान हे धारण करण्याची प्रक्रिया. बोधी ज्ञान क्रमशः धारण करून आर्य सत्याचा साक्षात्कार करण्याची प्रक्रिया. यामध्ये एवढी मतभिन्नता आहे. त्यामुळे आता मी टिपिकल एकेका भिक्षूचं नाव घेऊन नाही सांगावं असं वाटत मला. त्यांचं काम, त्यांचं कर्म त्याच्याकडे. पण
म्यानमारवरती बाबासाहेब जास्त भर द्यायचे. म्यानमारला जाऊन आलो आणि म्यानमारमध्ये अशी अवस्था आहे, काही खरं नाही. जुनी अवस्था जी होती सगळी घडी बिघडली. म्हणजे हे बोलतानाच मला कसं तरी वाटत. म्हणून धम्मामध्ये प्रतिष्ठित होणारे फार कमी भिक्षू आहेत. फार धम्माचं प्रक्षेपण करणारे सैद्धांतिक आणि व्यावहारिक पक्ष त्याचं प्रक्षेपण करणारे फार कमी भिक्षू. जसं लंकेवर भर देतो की ना आपण, ते सुत्त पठणामध्ये मजबूत आहे, तसे अभिधम्मामध्ये, म्यानमारमध्ये अभिधम्म प्रसवण्यामध्ये, प्रकट करण्यामध्ये, प्रक्षेपण करण्यामध्ये आणि प्रॅक्टिकल मध्ये एवढा सावळा गोंधळ आहे, काय खरं नाही. म्हणजे ज्या मोनेस्ट्री मधले काही लोक दिल्लीमध्ये पीएचडी करण्यासाठी आहे, अरे आम्ही तुमच्या देशावर विसंबून आहोत, तुमच्याकडनं काय, आम्ही तुमच्याकडे देशावर येतोय आणि तुम्ही दिल्लीच्या विद्यापीठात काय करायला आला? तिथे सत्यपाल बनतो. सत्यपालांना काय समजतं इकडलं? कॉलेजची डिग्री तुम्ही, म्हणजे डिग्री घेण्यासाठी आम्ही तिकडे तडफडतो, आम्ही कमीत कमी शिकता यावं म्हणून, आणि तुम्ही इकडे डिग्री घेण्यासाठी आला. सांगण्याचं तात्पर्य असं, म्हणजे जो भाव होता, वेगवेगळ्या पद्धतीनं कम्मठठाणाचा अभ्यास करण्यामध्ये एवढी चेंगळ आहे, ज्यामुळे यतीत एक नाही नक्कीच नाही, म्हणजे चिवरधाऱ्यांचा संघ मला दिसला. समजत आहे? उपासक, उपासिका, भिक्खू आणि भिक्खुनी हे 4 पिलर आहेत, 4 परिषद आहेत. या 4ही परिषदा, आता तुमचं तर काही खरंच नाही. भोसल्यांनी जे कथन केलं तुमचं काय खरं आहे का? तुम्ही मेल्यानंतर ना खरं गुराढोरांमध्ये, कुत्र्या कात्र्यांमध्ये, मांजरा मुंजरांमध्ये, उंदरा मांजरांमध्ये, लिकटा लुकटांमध्ये, घेतोड्या कातड्यांमध्ये तुमचा जन्म होतो. काय शाप देऊ मी तुम्हाला? तुम्हाला एक हास आहे, हे खोटं नाही आहे बरं. सम्राट अशोक साधारण व्यक्ती होता, एवढा मोठा. आपल्या मुलाला, मुलीला, नातवाला, जावयाला लंकेला पाठवून सारी लंका बुद्धमय केली. अनेक भिक्षूला दीक्षा वेगळ्या देशात पाठवलं, सत्तम्माचा प्रचार प्रसार केला. तरीही बाबासाहेब सम्राट अशोकावर टीका करताना, महत्वपूर्ण टीका आहे. सम्राट म्हणजे या देशात प्रतिक्रांती झाली हे बाबासाहेबांना कळलं, पण यामधला हा जो काही खामी असतात ना, भगवान बुद्धांनी कूटदंत सूत्राच्या आधारावर राजे महाराजे लोकांना जो उपदेश केलाय, महाराज ही प्रजा तुमच्या पुत्रासारखी आहे आणि तुमच्या प्रजेच्या त्याच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्याच्या मूलभूत गरजांची पूर्तता राजाने केली पाहिजे. रोज बुद्ध वंदमध्ये म्हणताना देव वसतु काले न सस्य संपत्ती हे तुझ ही तो भवतु लोकोच राजा भवतु म्हणताय की नाही? वेळेवर पाऊस येऊ, वेळेवर पाऊस येऊ. आता चालले की नाही सगळे संपूर्ण वारकरी समाज, हे भगवंताला वेळेवर पाऊस येऊ. 3-3 महिन्याचे सगळे भिक्षूंना आपापल्या गावाकडे, नगराकडे 3-3 महिन्याच्या वर्षवासासाठी आषाढी एकादशीला जात, भिक्षूंना घेऊन जात. पुन्हा कार्तिक पौर्णिमेला कठीण चिवरदानाचा कार्यक्रम तिथे होईल. पंढरपूरला हे नाक होतं, महाराष्ट्राचं नाक होतं नाक. महाधम्मरक्षित नावाचा अर्हत भिक्षू, तो ग्रीक मधून आलेला यवन भिक्षू आहे. अर्हत होता, स्थवीर होता. अपरांतिक, ज्याला सुनापरांत म्हणतात, हा महाराष्ट्रामध्ये हे लिहून आहे बरं अशोकरामामध्ये. 3ऱ्या संगायनानंतर महाधम्मरक्षित नावाच्या अर्हत भिक्षूला स्थवीर आला. मोगली पुत्तिष्याच्या आदेशावरून सम्राट अशोकांनी महाराष्ट्रात सुनापरांत प्रांतात पाठवले. चंद्रभागा नदीच्या काठावर त्यांनी पहिल्यांदा उभारणी केली. हेच तू सम्राट अशोकांनी बांधलेला आहे. हे महावंश या ग्रंथामध्ये 183 पृष्ठावर पहा. आता लोक विठ्ठलच म्हणतात की नाही? बरं झालं कमीत कमी बाबासाहेबांना या देशात 1 जानेवारी 1927 ला पहिल्यांदा भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाजवळ आले.
आमचा पराभवाचा इतिहास आहे की बाबासाहेबांना सत्य, कटू सत्य कळलं. हा सगळा ब्राह्मणेतर, आदिवासी, भटका विमुक्त समाज, धर्मांतरित झाले, मुस्लिम असू दे की ख्रिश्चन, हे सगळे एके राजा नागवंशी लोक, हे सगळेच बुद्धिस्ट होते. कुणबी, तेली, कोळी, माळी, सोनार, सगळे ब्राह्मणेतर, आदिवासी, भटका विमुक्त, सगळे धर्मांतरित झालेले आणि मुस्लिम बांधव असोत की ख्रिश्चन, हे सगळे नागवंशी लोक होते. गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड होते. पुष्यमित्र शुंगाने शेवटचा राजा बृहद्रथ मौर्य त्याची कपटाने हत्या केली. ज्या दिवशी सम्राट अशोकाची धम्मदीक्षा झाली तोच दिवस निवडला. धम्म विजय दिवस होता. पण त्याच दिवसाला दशहरा 10वा राजा हरला आणि त्याच सणाला 10 म्हणजे राम रावणाच्या कथा आमच्या माथी मारल्या. रावण कुठला तर लंकेचा, मी लंकेला गेलो, सारी लंका फिरून आलो, रावणाचा आता पता नाही. समजत आहे काय? प्रतिक्रांती झाल्या म्हणजे ज्या दिवशी सम्राट अशोकाची धम्मदीक्षा झाली तोच दिवस फिरला. त्याच दिवशी पुष्यमित्र शुंगाने बृहद्रथांना नजरबंद केलं, त्यांची शस्त्र हिसकावून टाकली आणि 10वा राजा हरला. बर का, त्याला बंदिस्त केलं, नजरबंद केलं 15 दिवस. आणि ज्या तेल परिवर्तन तेलाचे दिवे लावून 84,000 महास्तूपांची एकाच वेळेला भगवान बुद्धांची ह्या स्तूपांची पूजा केली. तो दिवस म्हणजे दीपदानोत्सव, दिवाळी. माहितीये बा, शेणाच्या बिनाचा स्तूपासारखं करतात लोक. तुम्ही आता सोडून दिले की काय माहिती, तुम्ही करता का दिवाळीच्या दिवशी? बंद केलं. हे जे लोक त्या स्तूपांच्या पूजा करण्यासाठी गेले, जे लोक, पण आता जे लोक गेले, पण जे नाही गेले तर स्वतःच्या घराच्या अंगणामध्ये सळा सारवण करायचा, रांगोळ्या काढायच्या, स्तूप तिथे तेलाचा दिवा लावला. हे स्तूपाची पूजा आहे. तेल परिवर्तन गणसारं दीपेन दीपेन तमनंजिना तिलो दीपं संबुद्धं पूजयामि तमोनुतम्. म्हणजे हे वैभव होतं की महाधम्म रक्षित नावाचा हा भिक्षू 14,000 भिक्षू अडहंत होते. साधी गोष्ट नाही आहे. 72,000 लोकांना 3 शरण आणि 5 शील प्रदान करण्यामध्ये एवढं वैभव आहे. त्या ग्रंथामध्ये लिहिलंय महापंथ. आणि अशोकारामामध्ये पाटलीपुत्रला त्या 4थ्या अभिलेखात हे लिहिलेले. आता हे दंबलिपीच्या अक्षरात लिहिले, पुरातात्विक आधार आहे. तो गरुड खंबा दंबलिपीतली अक्षर आहे. आता जी मूर्ती आहे ओरिजिनल ती माड्याला आहे. ओरिजिनल मूर्ती माड्याला आहे. बाबासाहेब मी सिद्ध करून दाखवेन असं बोलले होते, गेले ना बाबासाहेब. सांगण्याचं तात्पर्य असं होते की 84,000 महास्तूप गेले कुठे? हा सगळा समाजात कसा नागवंशी होता. बृहद्रथांची हत्या केल्यानंतर हा शेवटचा धम्मराजा मौर्य राजा, बाबासाहेब मूल्यांकन करताना म्हणतात हा पुष्यमित्र हाच खरा राम आहे, तो काल्पनिक राम नाही. हे 10 धम्मराजे, मौर्य राजे, हे 10 तोंड यासाठी ते ठेवतायत, काल्पनिक करतायत. 10 तोंडाचा बिंडाचा काही रावण बिवण नव्हता. समजलं का? हे 10 धम्मराजे तेच प्रतीक मांडताय. हे पुष्यमित्र शुंग हाच खरा राम आहे. या देशात प्रतिक्रांती झाली, हे राजकीय उद्धापालत झाला आणि या श्रमण संस्कृतीचं नेतृत्व करणारा असं भिक्खू संघात एकेका भिक्षूची हत्या करण्यासाठी, मुंडकं कापण्यासाठी 10,000 सोन्याची धाडी मोजली. ही प्रतिक्रांती नालंदा, तक्षशिला 19 विद्यापीठ जाळून टाकले. ही लंका जाळली म्हणतात तर खरी लंका म्हणजे पाटलीपुत्र जगातली सगळ्यात मोठी राजधानी होती. जगातलं सगळ्यात मोठं शहर, जगातलं सगळ्यात मोठं शहर जे आता अलीकडे गांधी मैदान म्हणतात ना, ते अशोक वन होतं, जे रामायणामध्ये वर्णन ते अशोक वन होतं. एवढं मोठं नगर आपल्याला सांगितलं खिलजीनं जाणली, नाही जाणली खिलजीला. ज्यांच्या हा इतिहास एवढा विकृतपणे लिहिला गेला. म्हणजे या प्रतिक्रांती झाली. ब्राह्मणवाद म्हणजे प्रतिक्रांती, भगवान बुद्धांचा सद्धम्म म्हणजे क्रांती. ब्राह्मणवाद्यांनी तऱ्हेतऱ्हेचे सांप्रदायिक नावं बदलले. समजलं? मुस्लिम सत्ताधाऱ्यांना यांनी निमंत्रण देऊन बोलवलं. आपल्या मुलीबाळी बायका मुली दिल्या. सत्तेवर मात्र आपणच राहिले. हे इतिहासात दिसतात आपल्याला. बॅरिस्टर अंतुलेचं नाव माहिती आहे तुम्हाला? तो कुलकर्णी होता.
एक होती पद्धती बाबासाहेबांनी त्याच वेळेला प्रतिकूल कालखंडामध्ये नष्ट करण्याची संपूर्ण बाबासाहेबांची साधी सुधी गोष्ट नाहीये. हे कुलकर्णी होते, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुरी होतो, ब्राह्मण होता. होती पद्धती टिकवून ठेवण्यासाठी त्याला तो ब्राह्मण मुस्लिम झाला बरं का. ते पक्क ब्राह्मणांना माहिती होतं, ना तर काँग्रेसच्या काळात असताना देखील मुख्यमंत्री तो झाला नसता. तो ब्राह्मण होता, हे एक त्याला कारण आहे. इंग्रजांना यांनीच निमंत्रण देऊन हे शेंडीवाल्यांनी जानोवाल्यांनी या देशाला सडवलं, नासवलं. इंग्रजांना निमंत्रण देऊन बोलवलं, इंग्रजांची चाटुगिरी केली. स्वातंत्र्याच्या चळवळीत रंच मात्र काही नाहीये, काही त्यात नाही. आणि आताही काय, आमचा महाराष्ट्रातला मुख्यमंत्री अफजल खान आहे. अफजल खान पेशवा आहे ना. पेशवा हा शब्द हा काय संस्कृत आहे, हा पर्शियन शब्द आहे. यांचा रक्तगाठात आताही तपासला ना स्पष्ट माहिती होईल. फोडा आणि राज्य करा. आमचं हे मराठी राज्य शिवाजीचं यांनीच उसळवून लावलं. लक्षात ठेवा, तुम्हाला नाही माहिती. इतिहासाचे तज्ञ लोक लय हुशार आहेत. इतिहासाची लेखणी, पुरंदरेच्या इतिहासावर तुम्ही विश्वास ठेवला, त्यांच्या हातात लेखणी होती. आमचं मराठी राज्य शिवाजी राजांचं, शिवाजी राजांना जहर देऊन मारणारे हेच, सगळ्या साधू संतांची हत्या करणारे हेच. आमच्या संभाजीला औरंगजेबाला मुस्लिमांची दोस्ती करून आमच्या संभाजीची हत्या करून घेतली की नाही औरंगजेबांकडून. तेही मनुस्मृतीच्या, जे त्यांचे डोळे काढले, कान कापले, नाक कापलं, जीवा कापली, अंगा पायाचे खुरकुट काढले, हाताचे पायाचे. एवढंच नव्हे तर गुप्तांग देखील कापलं. शीर मात्र पेशव्यांच्या हातात दिली. त्या दिवशी गुढी फिरवतात की नाही, कोणाच्या मराठी स्वातंत्र्याचं म्हणतात, मराठी नाही, मराठी राजाचा खात्मा शेंडीवाल्यांनीच करून पेशवेशाही आणली. गणित तसंच आहे. इतिहास नव्यानं तुम्हाला लिहावा लागेल. शिवाजी राजांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती नाही केली. त्यांनी स्वतंत्र मराठी राज्याची स्थापना केली. खरं शिवाजी महाराज माहितीच झाला नसता. पहिल्यांदा पोवाडे शिवाजी महाराजांवर महात्मा फुल्यांनी रचले. गावागावात जाऊन सांगितलं हो, गावागावात जाऊन. पहिली जयंती शिवाजी महाराजांची 19 फेब्रुवारीला 1859. पहिली जयंती महात्मा फुल्यांनी केली. म्हणून शिवाजी महाराज माहिती तरी झाले, नाही तर गडद झाले असते. त्यांनी कधीही, हा हिंदू हा शब्द आहे ना, या देशातला शब्दच नाही आहे तो. मुस्लिम राज्यकर्त्यांनी, हा पर्शियन शब्द आहे. हा पर्शियन शब्दाचा अर्थ काय होतो? काळा, गुलाम, दास, चोर, लुच्चा, लफंगा. स्वतः आर्य समाजाचे संस्थापक दयानंद सरस्वती ते सत्यार्थ प्रकाश या ग्रंथात लिहितात, मोगलांनी ह्या पर्शियन लोकांनी, इराणला पर्शिया म्हणतात, पर्शियन भाषा, त्या सत्ताधाऱ्यांनी आम्हाला हिंदू म्हणून शिवी दिली या शब्दात म्हणतात. काळा, गुलाम, चोर, लुच्चा, लफंगा असा अर्थ होतो बरं. म्हणजे शेंडीवाल्यांनी या ब्राह्मणी धर्माचं नामकरण हिंदू कसं केलं हे तुम्हाला आम्हाला कळूच दिलं नाही, कळून दिलं. आता तर सनातन म्हणायला लागले. सनातन हा शब्द पाली शब्द आहे. नाही, 5वी गाथा आहे धम्मपदातली. नाही वेरे न वेरानी समंतीत कुदाचन अवेरेनेच संबंधी एस धम्मो सनातन. वैराशी वैरस्म करून वैर कधीच संपत नसतं. मैत्री करूनच वैरावर मात केली जाते. हा निसर्गाचा न बदलणारा नियम आहे, म्हणून याला सनातन म्हणतात. हे सनातन या सत्तम्मलाच म्हणतात, भगवंतांनी प्रकाशित केला. एवढे 1 नंबरचे चोर बर का.
महायानांना पकडून भगवान बुद्ध विष्णूचा 9वा अवतार कसा आहे ही बोधिसत्वाची महायानांची थिअरी पकडली आणि तो प्रतिक्रांती करण्यासाठी तो लाभ झाला ब्राह्मणवाद्यांना. पुढे पुढे लाभ झाला. आजही मोहन मामा भागवत, विश्व हिंदू परिषद असो, RSS असो की हे दलाई लामांना बोलवतात आपल्या सभेमध्ये, त्यांच्याकडून लिंपिंडीवर दूध टाकतात. भगवान बुद्ध विष्णूचा 9वा अवतार आहे, त्यांच्याकडून बदवून घेतात. कसं होईल? एका मॅन मध्ये 2 तलवारी बसत. बाबासाहेबांचा दृष्टिकोन कार्ल मार्क्स पेक्षा विभिन्न होता. बुद्धांची जी शिकवण आहे ना ती पटीच्य समजे, म्हणून तिरंग्यावर 4था रंग कोणला तरी तुमचे सत्ताधारी असो की विपक्षी असो तिरंगा झेंडा म्हणतात. लाजाबिजा वाटतात का तुम्हाला? तिरंगा नाही आहे, 4 रंग आहे त्या तिरंग्यावर. 4था रंग आहे ना, निळा धम्मचक्र. तुमची संसद आंधळी लंगडी बैरी तिला मारलाय लकवा. आता कोण सांगेल तिला? या आपले 4चे 4ही खासदार गेले होते ना, 100% निकाल लागला होता रिपब्लिकन पार्टी. अरे कमीत कमी जा याच्यावर चर्चा करा. अजून एवढी 75 उलटली या देशाच्या. अमृत महोत्सव साजरा केला पण या धम्मचक्रावर कोणी काय अर्थ कोण सांगेल? लोकसभेतल्या खासदारांचा, राज्यसभेतल्या खासदारांचं कमीत कमी 10 दिवसाचं विपश्यनेचं शिबिर घेतलं असतं. या पटीचे संवत्पादाच्या कडे हे हेतू बच्चो, आरंभन बच्चो, अधिपती बच्चो, अनंतर बच्चो, समानंतर बच्चो, सहजात बच्चो, अन्यमन्य बच्चो, निश्चय बच्चो, उपनिश्चय बच्चो, पुरी जात बच्चो, पच्चजात बच्चो, आसेवन बच्चो, कम्म बच्चो, विपाक बच्चो, हार बच्चो, इंद्रिय बच्चो, ध्यान बच्चो, मग्ग बच्चो, संपयुक्त बच्चो, विपयुक्त बच्चो, अति बच्चो, नक्की बच्चो, विगत बच्चो. यांना काहीच नाही माहिती. बरं बरं आपल्या तरी खासदारांना माहिती होतं का? नाही हो, चर्चाच नाही झाली ना अजून. बाबासाहेबांनी या तिरंग्यावर आज 4था रंग काढलाच का? तर बाबासाहेबांच्या त्या राष्ट्रपतीच्या निवासस्थानामध्ये भगवान बुद्धाची चालती फिरती मूर्ती ठेवली. चालता फिरता बुद्ध पाहिजे. कोणी विरोध केला होता का? नाही. बरं त्या धम्मचक्क प्रवर्तनाचं का बरं लिहिलं बाबासाहेबांनी? राष्ट्रपतीच्या निवासावर का बरं लिहिलं? घटना दत्त स्टेट सोशलिझम. बरं, कॉन्स्टिट्यूशनल घटना दत्त राज्य समाजवादाची ही संपूर्ण प्रक्रिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानामध्ये पेरणी केली. मनुस्मृतीचा दुष्ट कायदा बाबासाहेबांनी जाळून टाकला आणि भगवान बुद्धांचं लोकतंत्र या देशाला दिलं. हे ब्राह्मणवाद्यांना खपलं नाही. एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य. आता राजा हा राणीच्या पोटात नाही निर्माण होणार, बॅलेट पेपरवर. पण काँग्रेसवाले असोत की बीजेपी वाले असोत, ज्यामुळे हे ईव्हीएम आणली, तुम्ही कुठेही बटन दाबली की चालली कमळा. ईव्हीएम हॅक करून हे सत्तेवर आले. महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकरांनी केस टाकली होती निवडणुकीत, माहिती आहे ना? 76 लाख 5च्या नंतर कुठनं पडले. त्यांच्याकडे उत्तर नव्हतं ना, डाटाच डिलीट करून टाकला. तुम्ही काय केलं? इलिगली ते राज्य करतायत. ताळमेळ बसत नाही. किती मत पडली, ताळमेळ नाही बसत ना, इलिगली राज्य करताय. शेतकऱ्यांचे काही वारी सगळ्याच पक्षांनी राज्य दिली होते ना, कर्जमाफ 7-12 कोरा करून. शेतकरी आंदोलनावर उतरले. आमचा आता येता येता रस्त्याने दिसले ना संत तुकोबारायाचा तंबूर आमच्या देवेंद्रच्या हातात. बरं का? शेतकऱ्यांचा काही वारी. शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला त्यांच्याकडे पैसा नाही. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदींनी हा छत्तीसगडचा अख्खं जंगल, गडचिरोलीचं पालकमंत्री आपल्या हातात ठेवलं. गडचिरोलीचं संपूर्ण जंगल, छत्तीसगडचं संपूर्ण नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस गौतम अडाणीच्या 99 वर्षाच्या घशात टाकले. 99 वर्षाचा. आता सूरजगडच्या त्या परिसरात ती शाळा दुरुस्त नाही केली, पण पारंपरिक आजपर्यंत जंगल जमीन हे सगळं संरक्षण कर. त्या आदिवासींना गावातले घर तोडत आहेत. समजलं? मूलभूत म्हणजे राहणारे हे आदिवासी त्यांना हटवत आहेत. म्हणजे कसं होत आहे? आता तर आज दिल्लीमध्ये म्हणजे 20 पोरांची हत्या म्हणजे पेपर कोणी फोडले? सरकारने फोडले ना. महाराष्ट्रात असू दे की भारतात असू दे, ती पोरं रस्त्यावर उतरली की नाही?
तो सायंटिस्ट माणूस, त्याला राष्ट्रद्रोही म्हणून केस टाकली होती बरं. त्याची बायको वकिलाचा. कशी बशी सुटका झाली. तो उपोषणाला बसला. पोलीसवाल्याने बाहेर त्याला मारपीट करून उचललं बरं का. आता त्याची बायको गेली होती दवाखान्यात, तिला एंट्री करू देत नव्हतं. म्हणजे आपण कुठे आहोत? ते हुकुमशाही आहे की लोकशाही आहे? अरे उपोषण बसले होते, दिल्लीचे पोलीस गेले, कपडा बिपडा आडवा टाकला, ते कसे ओढत नेत आहेत. हे काही वाल्यांचं चित्रीकरण नाही आहे, लिहिलंय त्या अभिजितला आहे. त्यांनी सांगितलं, त्यांनी मलाही पिटलं. म्हणजे हे पोलीस राज आहे की काय आहे? म्हणजे हे पोलीस आमची पोरं आहेत ना. हे या समाज व्यवस्थेचं न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या मानवी मूल्याच्या आधारावर समतामूलक जीवन पद्धती निर्माण करण्यासाठी हे संरक्षण आहे. उलट ते अरे हे पोरं 20 पोरं मेले ना. पोरं रस्त्यावर उतरली. पोरांनी काय हल्ला गुल्ला केला? काहीच नाही ना. तरी मात्र लाठीचार्ज केला. सगळं चित्रीकरण आहे. एक नाही आहे बरं का. उलट त्यांच्या त्या संपूर्ण सगळे जवळपास आता सगळ्याच राजकीय पक्षांनी समर्थन दिलेलं आहे. काय होईल? म्हणजे आपण काय करतो? राज्य करतो आहोत की काय करतो आहोत? ही सगळी हुकुमशाहीची खेळी. 14 पासून तर आतापर्यंत जे कायदे केले ना, ते सगळे लोकांच्या पाठीत खंजीर खूप असणार आहे बरं का. ते आमचे तुकडोजी महाराजची पोरं बोलायला लागली. तुकडोजी महाराजची पोरं बोलायला लागली हळूहळू महाराजांचं दर्शन होऊन. म्हणजे शेतकरी रस्त्यावर उतरला, युवक रस्त्यावर उतरला, युवती रस्त्यावर, कामगार रस्त्यावर उतरला. त्यांचे कर्ज माफ नाही. 35,000 करोड मात्र नागड्या लोकांना कुंभमेळ्यासाठी संचित केले बरं का. 35,000 करोड कर्ज. शेतकऱ्यांचं कर्ज मुक्त नाही. काय करत आहोत पाहिजे? असा एवढा खर्च करणं सरकारनं, हे धर्मनिरपेक्षता हे तोडणं आहे. स्वतः सरकार कायदे तोडते. स्वतः सरकार कायदे तोडून असं जर वागत असेल तर लोक काय करतील? आम्ही काय हिंसा करण्यासाठी चाललो? आम्ही साकडं घालायसाठी पंढरी. हे सगळे वर्षावर्षासाठी जात होते. सगळे पांढरे ड्रेसवाले दिसतात की ना. आमचे वारकरी असो, भागवती असो, नागपंथी असो. बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी, संघं शरणं गच्छामी म्हणत जात होते. भिक्षूंना आपल्या 3 महिन्यासाठी घेऊन जात होते. कार्तिक पौर्णिमेला मोठा कठीण चिवरदानाचा कार्यक्रम असायचा. पंढरपुरे नावात पंढरी, मी जातो पंढरपुरे धम्मनगरे बुद्ध दर्शनाचे. निवृत्ती नाथाच्या वडिलांना, आई वडिलांना जहर पिऊन, ब्राह्मणच होते बरं, तरी त्यांना जहर पिऊन भाग पडण्यात यांनीच बरं का. 14 वर्षाच्या ज्ञानोबा रायांना समाधी घेऊन यांनीच मारले. देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्ती चारी साधी आले. हे भाषा साधी नाही आहे. भगवान बुद्धांचा सद्धम्मा आहे. देवाची म्हणजे त्या मंदिरात नाही. हे वाचे आहे ना, खारट तिखट बोलणारी आपली. कडू खारट तिखट खोट, दुसऱ्याची निंदा चुगलीचा हाडी करणारी वाचे आहे. वाचेच्या वरचा भाग हे 2 द्वार आहे ना. जन्मापासून मरेपर्यंत नाकातलं जाणं येणं करणारा नैसर्गिक स्वाभाविक. हे आमचे भागवती असो, वारकरी विसरून गेले. ते फक्त भजन तू एक मी एक, जय हरी जय पुंडरीक वर दे हरी. पुंडरीक वर दे हरी भेटते. पुंडरीक म्हणजे कमळाचं फुल होतं. ज्या कमळाच्या फुलावर ज्यांनी खडीक समाधी, उपद्या समाधी, अर्पणा समाधी पर्यंतची स्थित प्रत्यता गाठली. आपल्या कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णांचं साऱ्या मनातल्या सगळ्या जेवढे संपूर्ण दूषित विचारांचं, तृष्णांचं हरण केलं तो हरी. अर्थ नाही सांगता येत ना. अर्थ माझ्याकडून समजावून द्यावा लागेल. हे साधी सुधी हे धम्माचं गाथा म्हणतायत ना. तुका म्हणे उगरा, आणि जे होतं ते आपल्याला अर्थ नाही का. हा आध्यात्मिक जे दिठ्ठी दिक्तमत्तम भविष्यती, सुत्ते सुक्तमत्तम भविष्यती, मुत्ते मुत्तमत्तम, हा याचाच अनुवाद आहे जो आमच्या साधू संतांनी सांभाळून ठेवला. आयुष्यात कधीही रामदास स्वामीची भेट झाली नाही. शिवाजी महाराजांची कधीच भेट झाली नाही. ते गुरु कशी? मामा देशमुख आमचा एक कुणबी समाजाचा माणूस लिहिणारा, याला काय कळते म्हणजे त्यांनी लिहिलंय पुस्तक तर त्यांची शिर्डी कबर आणि त्याचा मृतदेह करून जाळून टाकलं बरं त्या शिर्डीवाल्या दानवाले.
आम्हाला जेव्हा माहिती झालं होतं ना, आम्ही त्यांना खांद्यावर बसून विजय मिरवणूक काढली होती. एखादा कुणबी समाजातला माणूस लिहायला गेला, काही लिहिता येत नाही. माहिती नाही, आमची ती शिवसेनेमध्ये असं सुषमा अंधार त्या पुण्याच्या चित्रीकरणात पाहत होतो. पहिल्यांदा एक असा फोटो पहा चित्रीकरणात, शिवाजी नांगर हातात, दादोजी कोंडदेव असा न्याहाळून पाहतात आणि आमची इथे जाऊन पाहतात. एवढं विकृतीकरण केलं होतं त्यांनी, तर ते सगळं फाडून टाकलं. ही आमची सुषमा अंधार, तिच्यावर केस अजून तुटली नाही. म्हणजे इतिहास पुरंदर पहा तुम्ही, एवढं विकृतीकरण केलं संभाजींना पकडून गेलं बरं शेंडीवाले. त्यांचे हे डोळे काढले, कान कापले, नाक कापले, जीवा कापली, हाताची पायाची कुरकुट कापली, मुटकं कोणाच्या हातात दिलं, पेशव्यांच्या हातात, बरं का. आणि जी गुढी फिरवून त्या गुढीला मात्र हे डोकं होतं संभाजी राजा. आमच्या मराठी राजाचा खात्मा करून त्यांनी पेशवाई निर्माण केली. लक्षात ठेवा, इतिहासाचे हे तज्ञ इतिहास जे विसरतात, काही खरं नाही. 2000 लेण्यांपैकी एकट्या 1700 लेण्या महाराष्ट्रात आहे. आपल्याला जे सांगितलंय ना पुरंदर यांनी, ज्या शिवनेरीवर वरती किल्ल्यावरती झोपले, तिथे त्या उघड्या जागेवर जन्म होतो का? पायथ्याशी जी आहे ना, जिथे ब्राह्मण पूजा करतो, ती लेणी, त्या लेणीत त्यांना जन्म झालाय. शिवाजी महाराजांच्या आई वडिलांचं लग्न कोण झालं माहिती आहे ना? अजिंठ्याच्या लेणीमध्ये झालं. अजिंठ्याच्या लेणीमध्ये झालं ना. डॉक्टर जॉन स्मिथ असं म्हणतो, त्यांच्या ग्रंथात वाचा बर का, 32 पासून 36 पर्यंत पृष्ठावर वाचा ना, आहे तुम्ही पहा ना. तो वाघ म्हणजे वाघाची शिकार करण्यासाठी गेला आणि पाहतोच जी गोळी सुटली ना, वाघ गोळी सुटली, सनगंध वाजली, काहीतरी वेगळा आहे. आणि तो जातोय, वाघाची जोडू दे, सोडून दे, सगळ्या 29 लेण्या पाडल्या. 10व्या लेणीवर त्यांनी आपलं नाव लिहून ठेवलं. त्याच्या ग्रंथामध्ये लखुजी जाधव हे महारवतन आहे असं लिहिलं. काय मी सांगायला गेलो का? हे इतिहास नव्यानं आपल्याला लिहावा लागेल. लक्षात ठेवा, इतिहास नव्यानं लिहावा लागेल. शिवाजी राजा हा क्षत्रिय नाही म्हणून महाराष्ट्रातला एकही ब्राह्मण त्यांचा राज्याभिषेक करण्यासाठी आलेला नाही. तर होत आलाय का? नाही आला. शेवटी भारोबार देऊन गागा भट्टाला काशीवरून बोलावून घेतलं. हा, काशीवरून बोलावून घेतलं. तरीही देखील पहा, त्यांचा पुराणोक्त मंत्राद्वारे राज्याभिषेक झाला. वेदोक्त मंत्र राहणार, वेदोक्त मंत्र ब्राह्मण, त्यासाठी क्षत्रिय पाहिजे. त्यामुळं शिवाजी राजांनी दुसरा राज्याभिषेक केला. ते सांगतात बरं, तो साक्त पद्धतीने केला. ही सात्यांची पद्धती आहे बरं, आणि हा लपून आहे. आज परवा येणार होते, पण ते वालधनीचा तो संघर्ष तिथे डॉक्टर विलास खरात तिकडे गेले, त्यांच्या पुस्तिकेत त्यांनी वर्णन केलेलं आहे. हा साक्त पद्धतीचा राज्याभिषेक कसा होतो, 3 शरण आणि 5 श्रीगण. इतिहासाची लेखणी त्यांच्या हातात असल्यामुळे आपल्याला इतिहास उलट आता माहिती आहे ना राज्य सरकार काय करत आहे. अरे आमचा तो जरांगे पाटील कमीत कमी महाराष्ट्र 340वा कलम घेऊन आम्हालाही द्या, मराठ्याला द्या. शेवटी मुंबईला गेले. जर आमचे जरांगे पाटील मुंबईला गेले, नेलं लोकांना. कमीत कमी त्या निजामाच्या राजवटीत मराठ्यांनी कुणबी नाव लिहिलं होतं. हा संदर्भ दिला, ठीक आहे लिहा म्हणे, आणि लिहायला लावलं. इकडे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की प्रत्येक मराठा कुणबी होऊ शकत नाही. तिकडे मराठ्यांचे मोर्चे, इकडे ओबीसी लोकांचे मोर्चे. आली आपण. अरे तुम्ही एकतर 10% आरक्षणाची कोणी मागणी केली नव्हती. हे लई चाला काय बरं शेंडीवाले, लई चाला काय. तुम्ही म्हणजे संविधानाच्या उल्लेख 50% पेक्षा वाढवलंय. तुम्हाला कोणी सांगितलं 10% वाढवायला? हे कसेही निर्णय, म्हणजे जे निर्णय घेतात घटनेच्या मूलभूत अधिकारांची, हक्कांची पायमल्ली करणारे निर्णय घेतात. त्यांना हे घटना आवडत नाही. बरं, बाबासाहेबांनी लिहिली ना, आता BN रावांनी लिहिली, म्हणजे नुसता वेळेला गडूळ प्रचार करतात. त्यांना हे करून काय मिळणार? म्हणजे हे लोकशाही तंत्र आहे की नाही? आता त्या पोराबाळांना लाठीचार्ज केलाय बरं. आता पोरं काय करतील, आणि पोरांच्या मनात बद्दी बिद्दी आली तर काय करा? अरे
पोरं आहेत आता. हे काय आता तर बरोबर. आता आम्ही येता येताना यावर बोलत होतो हे साहेब सर सर आता सकाळी त्या भगिनीने सांगितलं पुन्हा मुदत वाढवली 29 तारखेपर्यंत होती. आता पुन्हा 29 ऑगस्ट पर्यंत झाली, 30 ऑगस्ट. हे जेवढे जेवढे प्रकरण आहेत ना, मग उत्तर प्रदेशातून तिकडे एसआय झालं जाणून अरे म्हणजे या देशात राहणारी लोक नागरिकांवर नागरिकत्वावर नागरिकत्वावर हल्ले करणार हे लोक काही नाही माहिती नाही. म्हणजे हे उत्तर प्रदेशात ना त्यांची सत्ता आहे की नाही. तरी 1-2 नाही 12 करोड बरं का. 1-2 नाही 12 करोड लोक आता डिटेन्शन मध्ये जातील. त्यांचं नागरिकत्व गेलं समजायचं. पश्चिम बंगालमध्ये 3,000, बिहारमध्ये 3,000, पश्चिम बंगालमध्ये 3 लाख आणि 6 लाख बंगालमध्ये 6 लाख. महाराष्ट्रातला आकडा येतील माहिती नाही. त्या आमच्या भगिनी असतात ना त्या सेविका बालवाडीच्या अंगणवाडीच्या त्या सेविकाला कामी लावलं मास्तरांचे मोर्चे. त्यामुळे 2-3 घर घेतील आणि कोऱ्या कोऱ्या फार्म हाऊस सगळे. आता तुमचं काय माहित 2 फोटो आहे ना ते त्या ऑनलाईन करा. ऑफलाईन करायला तुम्हाला काय झालं जाणून बुजून ऑनलाईन करतील ना. महाराष्ट्रातल्या कमीत कमी हा 13 करोड लोकसंख्या बरं का. 13 करोड पैकी कमीत कमी 5 करोड पर्यंत 4 करोड पर्यंत महाराष्ट्रातले लोकांचा नंबर लागेल. समजलं. त्यात अनुसूचित जाती जमाती ओबीसी पण येतील ना मुस्लिम पण येतील बर का. होणार आहे. त्यामुळं आता तुम्ही होशात नाही यात बेहोशीत नाही. म्हणजे ते काय करतात माहिती नाही. कालपर्वात माहिती आली कोऱ्या कोऱ्या कागदावर सह्या घेतात बरं का फॉर्मवर. आता यांच्याकडे तुम्ही 2-3 घर बघतात मग कोऱ्या कोऱ्या फॉर्मवर सह्या घेताय. तुम्ही काळजीपूर्वक ते बरोबर भरा. 2002ला तुमचं नाव असलं तर तुमचं पावलं समजायचं. 2002ला तुमचं नाव गेलं लिस्ट मधून तुम्ही या देशाचे नागरिक राहालच याची गॅरंटी नाही. हे तुम्हाला हे सरकार कशाला उपद्रव. म्हणजे सुप्रीम कोर्टाला काय अक्कल आहे का. या देशातले राहणारे जन्म घेणारे लोक काय विदेशात आले ज्यांच्यासाठी करतात. म्हणजे एवढे आता ते 12 करोड हे त्या तिकडले उत्तर प्रदेशातले काय सगळे मुसलमान आहेत नाही ना. म्हणजे आणि सुप्रीम कोर्ट हिरवी झेंडी देते. त्यामुळं नक्कीच या देशात लई खळबळ. म्हणजे हा देशात माणसाला हिंदू मुस्लिम ओबीसी मराठ्यांमध्ये आदिवासी आता पुन्हा आदिवासी रस्त्यावर उतरतात. त्यामुळे या जाती जातीमध्ये असा द्वेष लावून त्यांना काय फायदा मिळणार. आता पुन्हा घोषणा केली देवेंद्र फडणवीस आम्ही हे वर्गीकरण लागू करूच बरे. अनसायंटिफिक आहे बेकायदेशीर आहे. अरे तुमची लोकशाहीची गणना बरे आता बदललाय का. तिथे हिंदू मंदिरांची नोंद आहे लोकसंख्येमध्ये बरं का. मशिदीची नोंद आहे बरं का. हा तिथे गुरुद्वारांची नोंद आहे गिरजाघरांची नोंद आहे पण विहारांची नोंद आहे. आता हे तुमचं विहार आहे ना याला मंदिर समजत नाही नोंद करतील ते. आता आम्ही काय चुप राहावं. तर कमीत कमी आमचा अधिकार आहे ना मूलभूत अधिकार आहे. आमचं सांगणं काम आहे हे करा म्हणून. आता तुम्ही लोकसंख्या आज संपूर्ण होत आहे. तुम्ही काय काय जातीच्या कॉलम मध्ये काय लिहिणार आहे धर्माच्या कॉलम मध्ये काय लिहिणार या काय लिहिणार आहे. काय ठरलं का तुमचं. ठरलं का काय काय लिहिणार. जरी व्ही.पी. सिंगच्या कालखंडामध्ये अनुसूचित जाती व बौद्धांना देखील अनुसूचित जातीच्या सवलती मिळाव्या आरक्षण मिळावं तरी तो GR पाहिला गेला नाही बरं का. म्हणजे उपवर्गीकरणाचा जो भाग आहे ना आमचाच माणूस भूषण गवई त्यांच्याकडून करून घेतलं बरं. हे खोटं नाही आहे की राम मनोहर लोहिया जज लोहिया आहे ना त्यांची हत्या आपल्या तडीपारांनी केली होती. त्याच्यात ना याला वाचवलं बघ कोणा भूषण गवईनी वाचवलं म्हणून त्याला 6 महिन्याचं बक्षीस दिलं होतं. आपल्याला वाटत होतं आपल्या बाजून निर्णय देईल. हे सगळं सेटिंग आहे. म्हणजे लोकांचा सुप्रीम कोर्टावर विश्वास राहिला नाही. निवडणूक आयोगावर विश्वास. आमच्या सगळ्या केसेस हारलो ना.
निवडणूक त्या ईव्हीएमच्या जेवढ्या केसेस गेल्या हरवून टाकल्या सुप्रीम कोर्टाने. अरे पण मत आम्ही ताळमेळच बसत नाही ना. आणि जे अभ्यासक आहेत ते निर्माण करणारे आहेत ते म्हणतात मशीन जगात कुठली असो ती हॅक केली जाऊ शकते. आता म्हणजे हे काय सायंटिस्ट आहेत का सुप्रीम कोर्टाने निवडणूक आहे. त्यामुळे ते या देशात काय चाललं काय होत आहे. म्हणजे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी मूलभूत अधिकाराने या देशातल्या महिलांना काय असो की मूलभूत अधिकाराने लोकांना 8 तासासाठी झगडे करावे लागले. बाबासाहेबांनी तुमच्या खिशात तोंडात इथपर्यंत घास आणून दिला. एवढे प्रचंड उपकार बाबासाहेबांच्या त्या देशातल्या लोकांवरती. मूलभूत गांधी देखील विरोध करत होते. दुसऱ्या गोलमेज परिषदेतून बाबासाहेबांनी हिसकावून आणले. ती व्यक्ती सुखी झोपडीतली असू दे की जंगला पहाडातली, एक व्यक्ती एक मत एक मूल्य. बाबासाहेबांनी हा मूलभूत अधिकार मध्ये ही संपूर्ण बाबासाहेबांनी तुम्ही बाबासाहेबांच्या फोटोवरनं चराचर मुंडके या देशातल्या लोकांनी कापले ना तरी बाबासाहेबांचे ऋण फेडू शकणार नाही. साधी सुधी गोष्ट नाहीये बाबासाहेब म्हणजे. आणि काय काय करतात. अरे या देशाला सजवणं, या देशाचं संविधान सुरक्षित राहिलं तर हा देश सुरक्षित राहील. या देशाचं लोकतंत्र सुरक्षित राहील तर हा देश हिंदू असोत, मुस्लिम असो, जैन असो, शीख असो, यहुदी असो, कुणीही असो, बंधू भाव समतेनं ममतेनं राहा. आपसापसांमध्ये, गावांमध्ये, नगरांमध्ये कसलाही सांप्रदायिक तणाव जरी निर्माण करण्याचा ते घाट घालत आहेत तरी तुम्ही मात्र या देशातले सगळ्या संप्रदायाचे लोक बंधू भाव गुण्या गोविंदानेच राहावं. आम्ही भगवान बुद्धांना, विठ्ठलांना पंढरपूरच्या आम्ही साकडं घालायसाठी देव वसतूक आले न की यांच्या राज्यकर्त्यांमध्ये सुबुद्धी सुचो आणि जनतेच्या विरोधी असं काय करू नको. पंढरीच्या पांडुरंगा, पुंडरिका, भगवान बुद्धा या राज्यकर्त्यांमध्ये सुबुद्धी येऊ आणि हे सगळे काळे कायदे ते बंद करून, नाहीतर नेपाळ सारखं होऊ शकतं, श्रीलंकेसारखं होऊ शकतं, बांगलादेशासारखं होऊ शकतं. याला कारणीभूत तुम्हीच राहा. आम्हाला बिलकुल नाही वाटत की हिंसा काही व्हावी म्हणून. अजिबात रक्ताचा एकही थेंब न सांगता तिथे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या मानवी मूल्याच्या आधारावर एक समान जीवन जगण्याची ही पद्धत म्हणजे लोकशाही. एवढी सबल व्याख्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली प्रियम्बल मध्ये. सगळ्या देशातल्या सगळ्या राजकीय पार्ट्याचे जाहीरनामे बघा आणि बाबासाहेब आंबेडकर शेड्यूल कास्ट फेडरेशन विसर्जित करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 30 सप्टेंबर 1956 घोषणा केली होती. हा या संविधानाचा अंमल करण्यासाठीचा जाहीरनामाच त्या घटनेमध्ये आहे. रिपब्लिकन पार्टी साऱ्या जगातल्या घटना सगळ्या राजकीय पक्षाच्या रिपब्लिकन पार्टीची घटना तपासा, तुलनेत बसत नाही. बाबासाहेब ज्ञानाचा पंडित होता. 32 डिग्र्या या प्रतिकूल कालखंडात घेणं सगळ्या जगावर छाप टाकून गेले. साधी सुधी गोष्ट नाही आहे. जर्मनीचे एक पॉलिटिकल सायन्स घटना तज्ञ आहेत ते म्हणतात 4 डिग्री आहेत त्यांना पीएचडी. ते म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला हा राज्यघटना भारताची एका देशापुरती मर्यादित लावू नका. जगातले जेवढे राज्य करतायत, जेवढ्या देशाच्या सगळ्या राज्यघटना आहेत, या सगळ्यांमध्ये मूलभूत अधिकाराची देण ही जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्पष्ट करता आली ती जगातल्या कुठल्याच राज्यशास्त्रज्ञांना नाही स्पष्ट करता आली, नाही जुळवाजुळव करतात. माहिती नाही या देशाचं काय होतं. पण पंढरीनाथा, भगवान बुद्ध आम्ही येतोय साकडं घालायसाठी. कमीत कमी लोकांमध्ये हा सांप्रदायिक तणाव निर्माण होऊ नये. सगळ्याच संप्रदायातल्या सगळ्या लोकांनी एका मायेच्या लेकरासारखं रागावं आणि हा देश, या देशाचं संरक्षण करावं. हा सगळ्या गावकऱ्या लोकांना खूप भरपूर पीक येऊ दे. वयात आलेल्या तरुण तरुणीचं लग्न होऊ दे. आणि आता तर नोकरी तर सगळ्यात गाडून टाकल्या त्यांनी. आता काय सांगू, मोठ्या तोंडाने बोल. कसं पुष्पक विमा काढलाय ना अजित पवार बस जाऊनच करून टाकलं. तुकोबारायासारखंच केलं. काय खरं नाही. देशातल्या असज्जन नागरिकांना आता तुमच्या मुली बाळींचं लसीकरण झालं तर 15 वर्षाच्या अजिबात करायचं नाही बरं. बिल गेटचं सगळं षडयंत्र आहे. WHO माहिती नाही. कोविशिल्ड, नरेंद्र मोदींनी कोविशिल्ड टोचण्याचं नाटक केलं. लंडनच्या कोर्टातनं निकाल लागलाय. लंडनच्या कोर्टात ज्यांनी कोविशिल्ड घेतलं
ते एक ब्रेन हॅमरेज होऊन मरत आहेत, हार्ट अटॅक येऊन मरत आहेत, किंवा पॅरालिसिस अटॅक येऊन मरत आहेत. तुम्ही केसेस केल्या नाही म्हणून इलेक्ट्रॉल बॉन्ड त्यांनी घेतलं. अरे अरे काय करतायत, काय चाललं, काहीच कळत नाही. आता 15 वर्षाच्या त्या प्रायव्हेट शाळांमधले असो की सार्वजनिक शाळांमधले असो, त्यांना लसीकरण तुमच्या गावात झालंय का? नावाचं आहे, नोंद झाली असेल शाळेतल्या मास्तरांनी केली असेल, मास्तरांनी केली असेल. काय सांगितलं कारण? कारण काय सांगताय? या 15 वर्षाच्या मुलींना गर्भाशयाचा कॅन्सर होऊ नये असं कारण सांगून त्यांना हे लसीकरण. पोरांना नाही होत का? पोरांना नाही आवश्यक, पोरांना नाही लसीकरण करत, फक्त महिलांना. हे षडयंत्र आहे. आमच्या येणाऱ्या सगळ्या आमच्या छोट्या छोट्या मुलींना 15 वर्ष आहे यांना वांझोटी करण्यासाठीच हे षडयंत्र आहे. लक्षात घ्या. या देशाच्या नागरिकांना, सगळ्या धर्म, सगळ्या संप्रदायाच्या त्या नागरिकांना आपण काहीही आपल्या वितुष्ट वाढू देऊ नका, सांप्रदायिक त्यांना वाढू देऊ नका. मोठ्या गुण्या गोविंदानं आपण हे जगावं एवढं या ठिकाणी आवाहन करतो. या येणारा हा कालखंड माहिती नाही, त्या इतिहास विसरतात. ते इतिहास कसे निर्माण करणार आहेत? भुलून गेले हा सगळे लोक ब्राह्मणवादाच्या गुलामीत जीवन जगण्याची त्यांना सवय झाली. पाड हा तुमच्या कपडावरचं कुंकू, कानातली कापसं, बिर्या, नाकातले नथनी, मुगळे, गळ्यातली बोट, हातातल्या बांगड्या, पाटल्या, पायातल्या पट्ट्या. तुम्हाला वाटतं हे बाबा हे म्हणजे काय सौंदर्याचं लेणं समजतं नाही? तुमच्या नावाचं काय पुरुषांना आहे का? हे मानगुटीवर येऊन बसून आहे मनू असून. मनूच्या बंधनात ही इतकी वर्ष झाली, 70 वर्ष, तरी मनूच्या बंधनात अडकून आहात. कसं होईल तुमचं? म्हणून या गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या. ते बंद करून होते. हा जथ्था 2045 ला पंढरपूरला हा सगळा ब्राह्मणेतर समाज, मराठा समाज, कुणबी समाज, ब्राह्मणेतर समाज, हे सगळे लोक गेले. लिंगायत पंथी असो, मग महानुभाव पंथी असो, की वारकरी पंथी असो, की भागवती पंथी, हे सगळे लोक त्यांचा धर्मांतराचा सोहळा आषाढी एकादशीला 2045 ला होणार आहे. तुम्ही आता 1 वर्ष झाले, तुम्ही 19 वर्ष मरू नका. म्हणजे तुम्हाला हा सगळा सोहळा तुटलेल्या माणसांची मनं जोडण्यासाठीचा चाललेला. खूप मंगल हो. या सगळ्या सामाजिक क्रांतीच्या अभियानामध्ये सगळं सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि संपूर्ण सांस्कृतिक परिवर्तन करण्यासाठी निघालेला दत्ता दीर्घजीवी ही यात्रा सुरू राहील. खूप मंगल हो. आपण सगळ्यांनी सहभागी होत असं आवाहन करतो. खूप मंगल हो. भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम. सुखी हो. तुमच्या नोंदी झाल्या काय? अशा तुमचे फॉर्म भरले की भरायचेच आहे? भरायचे आहेत? तेव्हा भगिनी कुठे गेली? ती आमची राजश्री इंग्रताई कुठे गेल्या आहेत का? तिकडे गेल्या? तिकडे ही कायदेशीर जे बाब आहे. आता 1 महिना पुन्हा मुदत वाढली आहे. 29 तारखेपर्यंतच होती म्हणजे आता 30 ऑगस्ट पर्यंत राहील. म्हणजे हे ऑनलाईन करा म्हणतात. ऑनलाईन ना एवढा घोड होणार आहे ना, कोऱ्या फॉर्मवरती ह्या आमच्या अंगणवाडीतल्या, बालवाडीतल्या सेविका त्या सगळ्या करत आहेत. काय माहिती कसं खेळ करतायत ते. त्यामुळे तुम्ही जी पोरं आहेत ना आपली, किंवा आपल्या पोरी ज्या शिक्षित आहेत ना, है ना, त्यांनी सगळं जायचं बरोबर भरून